अकोला जिल्ह्यात कपाशीच्या विशिष्ट वाणाच्या बीटी बियाणांचा काळा बाजार सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे। तेल्हारा तालुक्यातील अडसूळ येथील कृषी सेवा केंद्रात बियाणे ज्यादा दराने विक्री होत असल्याचं कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत उघड झालंय। प्रकरणी अश्विनी ॲग्रो एजन्सीचे प्रोप्रायटर रामकृष्ण पोहरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कपाशीच्या विशिष्ट वाणाच्या बियाणांसाठी शेतकरी पहाटेपासूनच कृषी सेवा केंद्रांवर रांगा लावत आहे, परंतु बियाणे मिळत नसल्याने अनेक ठिकाणी शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। असे असताना त्या वाणाच्या बियाणांची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली। त्यामुळे कृषी विभागाच्या भरारी पथकाने डमी ग्राहकाच्या माध्यमातून बियाणे विक्री करणाऱ्या केंद्रावर छापा टाकला। यावेळी प्रत्येक पाकिट 864 रुपये मूळ किंमत असलेले 1400 रुपये याप्रमाणे जादा दराने विक्री होत असल्याचं रंगेहात पकडण्यात आलं। त्यामुळे पंचायत समितीचे कृषी अधिकारी भगतसिंग चव्हाण यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अडसूळ येथील अश्विनी ॲग्रो एजन्सीचे प्रोप्रायटर रामकृष्ण रामचंद्र पोहरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार आपण जिल्ह्यामध्ये 7 भरारी पथकाची स्थापना केलेली आहे। त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी तसेच माननीय जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही या 7 भरारी पथकांना कारवाईबाबत मार्गदर्शन केलेले आहे, सूचना दिलेल्या आहेत। त्यानुसार काल आमच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाचे मोहीम अधिकारी तसेच जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांनी तेल्हारा तालुक्यामध्ये तेथील स्थानिक कृषी अधिकारी, पंचायत समिती व क्षेत्रीय कर्मचारी यांच्यासोबत अडसूळ फाटा येथील अश्विनी ॲग्रो एजन्सी या कृषी निविष्ठा विक्रेता तिथं जाऊन तिथं रेड केली। त्या ठिकाणी एक शेतकऱ्याला जादा दरानं कापूस बियाण्याची विक्री होत होती आणि त्याकरता त्या ठिकाणी सापळा रचून त्या कृषी विक्रेत्याकडे तपासणी केली आणि सापळा यशस्वी झाला। त्यानुसार संबंधित जो तिथला विक्रेता आहे त्या विक्रेत्यावर तिथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।